नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 7वी विषय गणित द्वितीय सत्र परीक्षेची दुसरी प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। एक प्रश्नपत्रिका मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही पाहू शकता। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। तुम्हाला द्वितीय सत्र परीक्षेची लेखी परीक्षा जी आहे ती 50 गुणांची असते। त्यातला पहिला प्रश्न आपण घेतोय, घनाला टिंबटिंब पृष्ठे असतात। घन आणि इष्टिकाची ती, म्हणजे समजा इथे घनाला आलेलं आहे, तुम्हाला इष्टिकाची ती आलं तर त्याला 6 पृष्ठ असतात। घन आणि इष्टिकाची ती दोघांनाही 6 पृष्ठे असतात, हे लक्षात ठेवा। ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो त्या त्रिकोणास टिंबटिंब त्रिकोण म्हणतात। विशाल कोन, समद्विभुज, काटकोन। तर ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो त्याला काटकोन त्रिकोण म्हणतात। एका वर्तुळाची त्रिज्या 9 सेमी असल्यास त्याचा व्यास टिंबटिंब असेल। आता व्यास विचारले आपल्याला, तर व्यास काढताना फक्त त्रिज्येला 2 ने गुणा। त्रिज्या दिली आहे, व्यास विचारला आहे, त्रिज्येला 2 ने गुणा। 9 दुणे 18, 18 सेमी। अर्धवर्तुळ कंसाचे माप टिंबटिंब असते। अर्धवर्तुळ कंसाचं माप हे 180 अंश असतं आणि पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असतं, हे लक्षात ठेवा। कारण तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की पूर्ण वर्तुळाचे माप टिंबटिंब अंश असते ते 360 असते। पुढचा ब प्रश्न, योग्य जोड्या जुळवा। त्यातलं पहिलं, आयताचे क्षेत्रफळ। आता बघा पर्याय काय आहेत, 2 पाय r x वर्ग अधिक 2x अधिक y वर्ग, लांबी गुणिले रुंदी। तर आयताचे क्षेत्रफळ हे लांबी गुणिले रुंदी आहे। x वजा y कंसाचा वर्ग, इथं वजा आहे म्हणजे दोन्ही सारखेच आहे बघा इथं। तर मधलं पद हे वजा असतं। जर इथं वजा असेल तर मधलं पद वजा असतं आणि इथं अधिक असेल तर मधलं पद हे अधिक असतं। पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग वजा 2xy अधिक y वर्ग। वर्तुळाचा परिघ, वर्तुळाचा परिघ 2 पाय r। पाय ही परिमेय संख्या आहे, हे चूक आहे, कारण पाय ही परिमेय संख्या नाही, हे लक्षात ठेवा। म्हणून पाय ही परिमेय संख्या आहे हे विधान चूक आहे। दुसरं, मुदत ठेवमध्ये बचत खात्यापेक्षा व्याजदर जास्त असतो। मुदत ठेवमध्ये बचत खात्यापेक्षा व्याजदर नेहमीच जास्त असतो, हे विधान बरोबर आहे। सरासरीचा उपयोग विज्ञानाच्या सर्व शाखा, वैद्यक शाखा, भूगोल, अर्थशास्त्र इत्यादी विषयातही होतो। सरासरीचा उपयोग हा सगळ्याच शाखांमध्ये होत असतो, म्हणजे विज्ञानाच्या सर्व शाखा किंवा वैद्यक। तर हे विधानसुद्धा बरोबर आहे। प्रश्न दुसरा, खालील उपप्रश्न सोडवा, कोणतेही 5। 10 गुणांचा हा प्रश्न आहे। त्यातलं पहिलं, एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 3.5 सेमी व 4.2 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा। आता इथं आपण हे उदाहरण सोडवूया। काटकोन करणाऱ्या बाजू 3.5 सेमी व 4.2 सेमी आहेत, तर आपला काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे। मग काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र लिहा आधी। काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार।
हे सूत्र आहे. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार. आता इथे तुम्ही 1/2 पाया गुणिले उंची वापरली तरी सुद्धा चालतं, कारण काटकोनामध्ये एक पाया आणि एक उंचीच असते. तर 1/2 गुणिले 3.5 गुणिले 4.2. आता 2ने 4.2ला भाग जातोय. बे एक बे, बे दुणे 4 पॉईंट, बे एक बे बरोबर 3.5 गुणिले 2.1. आता हा गुणाकार करूया. 3.5 गुणिले 2.1. एकाने गुणला आपण 5 1 5, 3 1 3. एकाने गुणला म्हणून 0 दिला. बे पंचे 10, हातचा 1, बे त्रिक 6 आणि 1 7. 5 3 7. पॉईंट नंतर किती संख्यात आता 1 2 1 2 म्हणजे 7.35. मग काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 7.35 चौरस सेमी. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे. पुढचं गणित. विस्तार सूत्र वापरून पुढील गुणाकार करा. 3x - 5 आणि 3x + 5 दोघांचा गुणाकार आहे इथं. आता बघा 3x + 5 आणि 3x - 5 आणि 3x + 5. आता या ठिकाणी कोणतं सूत्र वापरावं लागेल तर हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. a - b आणि a + b याचं काय सूत्र आहे? a² - b². म्हणजे दोन्ही कंसांमध्ये संख्या समान परंतु चिन्ह मात्र भिन्न. तर त्याचा पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. म्हणजे इथं पहिलं पद आहे 3x आणि दुसरं पद आहे 5. दोन्ही कंसांमध्ये संख्या समान आहेत आणि चिन्ह वेगवेगळं आहे. तर 3x चा वर्ग वजा 5चा वर्ग बरोबर 3x चा वर्ग 9x वर्ग वजा 25. याप्रमाणे इथं हा गुणाकार करायचा आहे. हे सूत्र वापरा. सूत्र वापरलं की किंवा तुम्हाला गुणाकार करून पण हे उदाहरण सोडवता येतं. आता पुढचं उदाहरण आहे. इथं तिसरं जे दिले ती कृती दिलेली आहे. एका शाळेने विद्यार्थ्यांचे घर शाळेपासून किती दूर आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले. त्यापैकी खाली 6 विद्यार्थ्यांचे त्यांच्या घरापासून शाळेपर्यंतचे अंतर दिले आहे. त्या अंतराची सरासरी काढा. आता इथे हे अंतर दिले आपल्याला. उकल सूत्र दिले. सरासरी बरोबर 6 विद्यार्थ्यांचे घर व शाळा यामधील अंतरांची बेरीज. छेदस्थानी एकूण विद्यार्थी. आता बघा 950 अधिक 800. इथं हे 800 कारण इथं ज्या संख्या आहेत त्याच आपल्याला घ्याव्या लागतात. हे 300 नाही आहे 800. 950 800 700. आता इथं बॉक्स दिला आहे बघा आणि पुढच्या संख्या दिल्या आहेत 1000 आणि 750. म्हणजे इथे राहिलेली संख्या जी आहे ती 1500 येणार आहे. आता ही सगळी आपल्याला बेरीज करायची आहे. 950 अधिक 800 अधिक 700 अधिक 1500 अधिक 1000 अधिक 750. तर ही बेरीज येते 5700 भागिले 6. आता आपण 6ने भाग दिला 5700ला किंवा तुम्हाला असा भागाकार येत नसेल तर याप्रमाणे 5700 भागिले 6. 6 9 54. 7मधनं 4 गेले 3, 5मधनं 5 गेले 0. हा वरून घेतला 0. 6 पंचे 30 आणि या शून्याचा भाग दिला 950 येणारे उत्तर. चौथं गणित. एका त्रिकोणाच्या बाजू 1.5
1.6, 1.7 अशा आहेत. त्यावरून तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे की नाही ते ओळखा. आता इथं आपल्याला त्रिकोणाच्या बाजू दिलेल्या आहेत. आता या प्रकारचं उदाहरण सोडवताना हे पायथागोरसचं त्रिकूट आहे की नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. म्हणजे पायथागोरचं त्रिकूट असेल तर तो काटकोन त्रिकोण असतोच. आता इथं सर्वात मोठी बाजू आहे 1.7, तर 1.7चा प्रथम वर्ग करा. 1.7 म्हणजे 17चा वर्ग. 17चा वर्ग येतो 289. आणि इथं पॉईंट नंतर एक संख्या आहे, त्याला 2ने गुणलं म्हणजे 2 होणार आहे. 2 नंतर पॉईंट म्हणजे 2.89. ह्याला समजा आपण क्रमांक दिला 1. आता उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज करायची. मग 1.5चा वर्ग अधिक 1.6चा वर्ग. आता 15चा वर्ग येतो 225 आणि पॉईंट नंतर दोन संख्या येतात, म्हणजे इथं 2.25 अधिक 16चा वर्ग 256. पॉईंट नंतर एक संख्या आहे गुणिले 2 म्हणजे 2 झाले 2.56. आता ही जर आपण बेरीज केली 6 आणि 5 11चा 1, 5 आणि 1 6 आणि 2 8 आणि 2 आणि 2 4, 4.81. म्हणजे ही बेरीज करताना दशांश चिन्ह एकाखाली एक म्हणजे 2.25 अधिक 2.56 याप्रमाणे बेरीज करायची. 5 आणि 6 11 8चा 1, 5 आणि 2 7 आणि 1 8, 2 आणि 2 4, 4.81. ह्याला क्रमांक दिला आपण 2. आता हे दोन्ही समान आहेत का? नाही. जर हे दोन समान आले नाहीत तर ते पायथागोरचं त्रिकूट नसतं, म्हणजे तो काटकोन त्रिकोण नाही. आणि जर मोठ्या संख्येचा वर्ग आणि उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज जर समान असेल तर ते पायथागोरचं त्रिकूट असतं आणि काटकोन त्रिकोणसुद्धा असतो. मग या ठिकाणी काय येणार? हा काटकोन त्रिकोण नाही. आता पुढचं 5वं गणित. आता 5वं गणित परत आपल्याला कृती दिलेली आहे. आणि त्याने संगणक खरेदी करण्यासाठी 10 दराने बँकेकडून ₹50,000 एका वर्षासाठी कर्ज घेतले. मुदत पूर्ण झाल्यावर घेतलेल्या रकमेपेक्षा तिला ₹5,000 जादा द्यावे लागले. म्हणजे ₹5,000 तिने जास्त दिलेत. त्याच्यावरून आपल्याला या चौकटी भरायच्या आहेत. आता इथं मुद्दल म्हणजे बँकेकडनं जी रक्कम घेतलेली असते किंवा आपण जे ठेवतो तिला मुद्दल म्हणतात. म्हणजे ते किती आहे? 50,000. व्याजाचा दर इथं 10 तो दिलेला असतो, तो ₹10. व्याज म्हणजे घेतलेल्या रकमेपेक्षा जी रक्कम जास्त द्यावी लागते, जादा द्यावी लागते, म्हणजे आता ती किती आहे इथं? 5,000. म्हणजे ₹5,000 झालं व्याज. आणि मुदत 1 वर्ष. बँकेला परत केलेली एकूण रक्कम 50,000 अधिक 5,000 किती होतील? 55,000. पुढचं गणित. एका वर्तुळाची त्रिज्या 35 सेमी आहे, तर त्याचा परीघ काढा. आता इथं त्रिज्या दिलेली आहे आपल्याला. आपल्याला त्रिज्या दिलेली असताना सूत्र माहिती आहे की वर्तुळाचा परीघ बरोबर 2πr. इथे किंमत टाका. 2 गुणिले पायची किंमत आपण नेहमी घेतो 22/7 आणि r दिलेला आहे आपल्याला 35. 7 1 7, 7 5 35. मग आता 2 गुणिले 22 गुणिले 5. 2ने 5ला गुणलं तर काय होणार आहे? 5 दुणे 10 गुणिले 22. 22 0 0 आणि 22 1 22. 220 सेमी. म्हणून वर्तुळाचा परीघ बरोबर 220 सेमी. याप्रमाणे ही उदाहरणं सोडवायची आहेत. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 3. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 5
10 गुणांचा हा प्रश्न आहे. प्रश्न पहिला त्यातलं 6 चेंडूंची किंमत ₹60 आहे, तर अशा 9 चेंडूंची किंमत किती? म्हणजे जसं चेंडूंची किंमत वाढणार आहे, चेंडूंची संख्या वाढली तशी किंमतसुद्धा वाढणार आहे. म्हणजे हे समप्रमाणाचं उदाहरण आहे. आता हे उदाहरण सोडवूया आपण. चेंडू आणि किंमत. आता चेंडूंची किंमत 6 चेंडूंची किंमत आहे ₹60. आपल्याला 9 चेंडूंची किंमत विचारली आहे, ती मानली आपण x. आता समप्रमाणामध्ये भागाकार किंवा गुणोत्तर हे सारखं असतं. म्हणून आता 6/60 बरोबर 9/x. 6/60 बरोबर 9/x. आता इथं तिरकस गुणाकार करा. 6 गुणिले x बरोबर 9 गुणिले 60. तिरकस गुणाकार केला आहे आपण. 6 गुणिले x बरोबर 9 गुणिले 60. आता आपल्याला xची किंमत काढायची. मग x बरोबर x आहे तसाच ठेवा. 9 गुणिले 60 आहे तसंच. आणि हा 6 जो आहे इकडं गुणिले आहे तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना भागिले होणार आहे. मग 6 1 6, 6 1 6 0. म्हणजे 9 गुणिले 10 बरोबर 9 10 90. म्हणजे 9 चेंडूंची किंमत किती येईल? ₹90. म्हणून 9 चेंडूंची किंमत ₹90. पुढचं गणित घेऊया. यातलं दुसरं गणित आहे. लांबी 28 सेमी, रुंदी 20 सेमी असलेल्या एका आयताची परिमिती एका चौरसाच्या परिमिती एवढी आहे. म्हणजे आयताची परिमिती आणि चौरसाची परिमिती सारखीच आहे. तर त्या चौरसाची बाजू किती? म्हणजे इथं आपल्याला लांबी आणि रुंदी दिलेली आयताची, त्याच्यावरनं परिमिती काढायची. आयताची जी परिमिती येणार आहे ती चौरसाची परिमिती आहे आणि त्या परिमितीवरनं आपल्याला चौरसाची बाजू काढायची आहे. आता इथं या उदाहरणाची कृती आहे, ती कृती आपल्याला सोडवायची आहे. आता आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी हे सूत्र आहे. आता इथं आपल्याला 2 आहे तसाच आहे. इथं लांबीची किंमत आपल्याला टाकायची आहे. आयताची लांबी किती आहे? 28 अधिक रुंदी 20 आहे तशीच आहे. मग आता इथं यांनी डायरेक्ट एक बॉक्स दिला आहे. म्हणजे आपल्याला हे सोडवायचं आहे. बरोबर 2 कंसात 28 आणि 20 48 बरोबर 48 दुणे 96. किंवा तुम्ही कृती सोडवताना जर खालच्यावरच्या स्टेप्स जर बघितल्या तर सहज लक्षात येतं. चौरसाची परिमिती 96. चौरसाची परिमिती जेवढी आहे तेवढीच आयताची आहे. दोन्ही समान आहे. म्हणजे इथे 96 आहे, म्हणजे इथे किती येणार आहे? 96 येणार आहे. चौरसाची बाजू ए असेल तर 4a चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू, म्हणून 4 गुणिले a बरोबर 96. मग आता a बरोबर 96 भागिले हा 4 येणार आहे. आता 4ने भाग द्या 96ला. 96 भागिले 4. 4 1 4, 4 दुणे 8. 9ला भाग देतो आहे आपण. 4 दुणे 8. 9मधनं 8 गेला, 1 उरला. 6 घेतले, 16 झाले. 4 चौक 16. म्हणजे ए बरोबर 24. चौरसाची बाजू 24 सेमी आहे. आता हे सोडवायची पण गरज नाही, कारण इथं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. पूर्ण कृती जर तुम्ही वाचली तर त्या कृतीवरनं खालच्या आणि वरच्या ज्या स्टेप्स असतात त्याच्यावरनं आपल्याला सहज हे बॉक्स भरता येतात. पुढचं तिसरं गणित आहे. आता यातलं ओ केंद्र असलेल्या वर्तुळात लघुकंस AZBचे माप 80° आहे, तर विशाल कंस AYBचे माप काढा. आता अशा प्रकारचं कोणतंही गणित असेल की तुम्हाला एका कंसाचं माप दिलं असेल आणि दुसऱ्या कंसाचं माप विचारलं असेल. म्हणजे आता इथं लघुकंसाचं माप दिलं आहे 80, विशाल कंस विचारला आहे. किंवा विशाल कंसाचं माप दिलं असेल आणि लघुकंस विचारला असेल तर त्यासाठी फक्त एक सूत्र वापरून ते उदाहरण सोडवायचं आहे. हे पहिलं उदाहरण होतं. आता हे तिसरं उदाहरण आहे.
आता इथे विशाल कंसाचे विचारलं आहे म्हणून आपण विशाल कंस लिहायचं आहे. लघु कंस विचारलं तर लघु कंसाचं लिहायचं आहे. विशाल कंसाचे माप, विशाल कंस दिलेला आहे आपल्याला AYB बरोबर वर्तुळाचे अंशात्मक माप. तर वर्तुळाचं जे माप आहे ते किती असतं? 360 असतं वजा संगत लघु कंसाचे माप. म्हणून इथं डायरेक्ट तुम्ही 360 लिहू शकताय. 360 वजा संगत लघु कंसाचे माप. ,360 वजा 80. शून्यातनं शून्य गेला 0. 16मधनं 8 गेले 6, कारण 6मधनं 8 जात नाही म्हणून 16मधनं 8 गेले 6 चा 1. 3मधनं 1 गेले 2. 260 अंश. म्हणजे विशाल कंस AYB चे माप बरोबर 260 अंश. पुढचं उदाहरण सोडवूया. चौथं उदाहरण. मुद्दल 12,000, दर 5, दसा दशे, व्याज 6,000. तर मुदत क काढा. व्याज बरोबर काय सूत्र आहे? म गुणिले द गुणिले क, म्हणजे इथे येणार आहे द. व्याज दिलं आहे 6,000. आता इथं मुद्दल किती आहे? 12,000 गुणिले द किती आहे? 5 आणि क आपल्याला काढायचं आहे, म्हणजे कालावधी आपल्याला काढायचा आहे. आता इथं मग काय केलं आहे? हा क आहे तसा इकडे घेतला आहे. मग 6,000 गुणिले हे 100 होणार आहे, कारण क घेतला इकडं म्हणजे हा 100 भागिले आहे, तो इकडे तर गुणिले होणार आहे. म्हणून 6,000 गुणिले 100 भागिले हे 12,000 गुणिले 5. आता इथं भाग द्यायचा आहे आपल्याला. आधी हे शून्य घालवा. 1 2, हे 2 शून्य गेले आणि हा 1 शून्य गेला. मग 12 1 12, 12 पंचे 60 0. बघा इथं 6,000 गुणिले 100 भागिले 12,000 गुणिले 5. म्हणजे हे 2 शून्य आपण घालवले, नंतर हा 1 आणि हा 1 शून्य घालवला. 12 1 12, 12 पंचे 60 आणि हा 0, म्हणजे किती आता आहे? 50/5. 5 1 5, 5 1 5 म्हणजे 10 वर्ष. तुम्ही याप्रमाणे जर तुम्हाला इथंच नाही लक्षात आलं तर बाजूला जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सोडून उत्तर काढू शकता. किंवा तुम्हाला सांगितलं की मुदत 10 वर्ष दिलेली आहे, म्हणजे पुढच्या स्टेपला उत्तर दिलेलं असतं ते तुमच्या फक्त लक्षात यायला पाहिजे. तुम्ही फक्त सगळ्या स्टेप पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचल्या तर सहज लक्षात येतं. आता पुढचं गणित. आकृती पहा व एकची किंमत काढा. आता हा काटकोन त्रिकोण आहे. मग काटकोन त्रिकोण असल्यामुळं इथं आपल्याला पायथागोरस वापरावं लागेल. त्रिकोण, ते हे उदाहरण आपण इथं सोडवूया. त्रिकोण LMN हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण आहे. म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग. आता इथं कर्ण आहे LN
कारण काटकोनासमोरचा नेहमी कर्ण असतो. इथं हा काटकोण आहे, याच्या समोरचा ln म्हणजे कर्ण आहे ln कंसाचा वर्ग बरोबर पाया mn आणि उंची lm. तिथं किमती टाका. ln x म्हणून xचा वर्ग, mn किती आहे 24 आणि lm 7 बरोबर 24चा वर्ग 576 इथे x वर्ग आहे अधिक 7चा वर्ग 49 म्हणून x वर्ग. आता यांची आपण बेरीज केली. 9 6 15 चा 1 4 1 5 7 5 12 625. आता दोन्ही बाजूला आपण वर्गमूळ काढलं. दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन x वर्गाचं वर्गमूळ x आणि 625चं वर्गमूळ 25 कारण 625 हा 25चा वर्ग आहे म्हणून 625चं वर्गमूळ 25. याप्रमाणे हे पायथागोरसच्या सिद्धांतावरचं उदाहरण सोडवायचं आहे. आता पुढचं उदाहरण घेऊया. 6वं उदाहरण. विस्तार करा. 4a अधिक 7b कंसाचा वर्ग म्हणजे इथं a अधिक b कंसाचा वर्ग हे सूत्र वापरायचं आहे. a अधिक b कंसाचा वर्ग a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. दिलेले गणित आहे 4a अधिक 7b कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग a वर्ग म्हणून 4a वर्ग अधिक 2 गुणिले या दोघांचा गुणाकार पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाचा 4a गुणिले 7b अधिक 7bचा वर्ग. b वर्ग म्हणजे हा b मानला आपण 7b तर 7bचा वर्ग. आता बरोबर 4aचा वर्ग काय येणार आहे 4चा वर्ग 16 आणि aचा वर्ग a वर्ग 16a वर्ग अधिक 7 चौक 28 आणि 28 दुणे 56 56ab अधिक 7bचा वर्ग साधी 49b वर्ग म्हणजे 4a अधिक 7bचा वर्ग. काय उत्तर आलं 16a वर्ग अधिक 56ab अधिक 49b वर्ग. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे. पुढचा 4था प्रश्न घेऊया. खालील उपप्रश्न सोडवा. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.05 मीटर आहे तर चाकाच्या 1000 फेऱ्यांमध्ये बैलगाडी किती किलोमीटर अंतर. तर या उदाहरणात बैलगाडीचा चाकाचा व्यास दिला आहे 1.05 मीटर आणि चाकाने 1000 फेरे पूर्ण केलेत तर बैलगाडी किती किलोमीटर अंतर कापेल. आता किलोमीटरमध्ये आपल्याला विचारलं आहे. तर सोडवूया उदाहरण. बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.05 मीटर आणि चाकाचे फेरे 1000. आता बैलगाडीचा चाकाचा व्यास दिलेला आहे आणि आपल्याला परीघ काढायचा आहे म्हणजे चाकाने एक फेरा पूर्ण केला म्हणजे त्याचा एक परीघ होतो म्हणून चाकाचा परीघ बरोबर पाय डी कारण आपल्याला व्यास दिलेला आहे. व्यास दिलेला असताना पाय डी हे सूत्र वापरा म्हणून पायची किंमत 22/7 गुणिले 1.05. आता 7ने इथं भाग द्या. 7 1 7 तर 7ने एकाला भाग जात नाही म्हणून 0. एकावर 0 घेतले 10 झाले. 7 1 7 10 मधनं 7 गेले 3 उरले 5 घेतले 35 झाले. 7 5 35 म्हणजे
22 गुणिले 0.15. जर हा गुणाकार केला तर आपल्याला चाकाचा परीघ मिळणार आहे. चाकाचा परीघ बरोबर 22 पंचे 110 च्या 11 आले आणि पुन्हा किंवा 15 दुणे 30 ह्याच्या 3 आले. 15 दुणे 30 आणि 3 33 आणि पॉईंट नंतर 1 2 संख्या 1 2 म्हणजे 3.3 मीटर आहे. चाकाचा व्यास जो परीघ जो आहे तो 3.3 मीटर आलेला आहे. आता आपल्याला अंतर काढायचं आहे. बैलगाडीने कापलेले अंतर. बैलगाडीने कापलेले अंतर बरोबर परीघ गुणिले चाकाचे फेरे. आता परीघ किती आला आहे 3.3 गुणिले 1000. आता हे आहे मीटरमध्ये, आपल्याला किलोमीटरमध्ये करायचं आहे. मग हे जे उत्तर येणार आहे हे गुणाकार केला आपण तर 33 1 33 आणि 3 शून्य दिले म्हणजे 3300 मीटर. 3300 मीटर येणार आहे. पण आपल्याला विचारलेलं आहे किलोमीटरमध्ये, म्हणून पुन्हा 1000ने आपल्याला भागावं लागेल. 3300 भागिले 1000. हे 2 शून्य गेले म्हणजे 3.3 किलोमीटर. आता हे लक्षात आलं इथं तर इथंच आपण डायरेक्ट करू शकतो आहे. पण तुमच्या लक्षात येण्यासाठी मी हे तुम्हाला याप्रमाणे सोडवून दिलं. इथं डायरेक्ट तुम्ही 1000ने भागलं तर डायरेक्ट तुम्हाला उत्तर मिळते. 1000 जातो आणि 3.3 येतं. म्हणजे 3.3 किलोमीटर अंतर बैलगाडीने कापलेले आहे. म्हणून 1000 फेऱ्यात बैलगाडी 3 किलोमीटर अंतर कापेल. आता पुढचं उदाहरण दुसरं गणित दिले. 1 मीटर लांबीच्या चौरसाकृती कापडाचा तुकडा घेऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे समान आकाराचे 4 रुमाल तयार केले. सर्व रुमालांना बाजूने लेस लावण्यासाठी किती लांबीची लेस लागेल? म्हणजे हा इथं एक कापडाचा तुकडा दिलेला आहे, त्याची लांबी आहे 1 मीटर आणि त्याचे 4 भाग केले. म्हणजे हा प्रत्येक भागाची जी लांबी आहे ती अर्धा मीटर येणार आहे. कारण हे 1 मीटर आहे, हे अर्धा मीटर येणार आहे. तर याच्यावरनं आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. आता या उदाहरणाची कृती दिली आहे. चौरसाकृती कापडाच्या तुकड्याची लांबी 1 मीटर आहे. हे उदाहरणात दिलेलं आहे आपल्याला. त्याचे 4 समान भाग केले. प्रत्येक नवीन चौरसाच्या बाजूची लांबी किती येणार आहे? 1/2 मीटर, कारण अर्धा मीटर येणार आहे. नवीन चौरसाकृती तुकड्याची परिमिती. आता परिमिती म्हणजे तो चौरसाकृती तुकडा आहे म्हणून 4 गुणिले बाजू, म्हणून 4 गुणिले बाजूची लांबी आहे 1/2. इथं आपण भाग दिला. बे 1 बे, बे 2 4 म्हणजे बे 1 बे 2 मीटर. मग आता ही एका तुकड्याची झाली. आपल्याला असे एकूण 4 तुकडे आहेत. मग 4 तुकड्यांची एकूण परिमिती किती येणार? 4 गुणिले 2 बरोबर 8 मीटर. म्हणजे लेसची लांबी जी येणार आहे ती 8 मीटर. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे. आता तिसरं उदाहरण यातलं आहे. आकृतीत दिलेल्या माहितीवरून कर्ण काढा. तसेच त्रिकोण ABCची परिमिती काढा. म्हणजे इथं आपल्याला
त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे आणि त्याच्यावरून आपल्याला एक्सची लांबी काढायची आणि परिमिती काढायची. परिमिती म्हणजे त्रिकोणाच्या तीनही बाजूंची बेरीज. आता सोडवूया हे उदाहरण. आता इथं बघा, BC दिलेला आहे 21 आणि AB आहे 20. कर्ण आहे AC, कारण इथं B हा काटकोन आहे. तिसरं उदाहरण, त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कारण पायथागोरस सिद्धांत हा फक्त काटकोनासाठी वापरला जातो. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय सूत्र आहे पायथागोरसचं? तर कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग कर्ण आहे AC, काटकोनासमोरचा कर्ण असतो म्हणून कर्ण AC वर्ग पाया BC अधिक उंची AB. तुम्ही डायरेक्ट किमती टाकल्या तरी चालेल. आता AC आहे x वर्ग, BC 21चा वर्ग अधिक AB 20चा वर्ग बरोबर 21चा वर्ग येतो 441. पायथागोरससाठी तुमचे वर्ग पाठ असणं खूप गरजेचं आहे. 20चा वर्ग येतो 400. वर्ग म्हणजे त्या संख्येला गुणले. 20 गुणले 20 400, 21 गुणिले 21 441. आता ही बेरीज केली आपण तर 841 येते. म्हणजे x वर्ग बरोबर 841 आलेलं आहे. आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. मग दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन x बरोबर आता 841 हा 29चा वर्ग आहे म्हणून x बरोबर 29. आता याच्यावरून आपल्याला त्रिकोणाची परिमिती विचारली आहे म्हणून त्रिकोण ABCची परिमिती बरोबर AB अधिक BC अधिक AC. आता ABची लांबी आहे 20 अधिक BCची लांबी 21 आणि ACची लांबी आत्ता आपण काढली आहे x म्हणजे AC आहे ती लांबी आहे 29. आता ही आपण बेरीज केली तर 9 1 10 हातचा 1 बेत्रिक 6 आणि 1 7. 7 म्हणजे 70 एकक. त्रिकोण ABCची परिमिती बरोबर 70 एकक. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे. आता पुढचं उदाहरण, चौथा उदाहरण दिले. विस्तार सूत्राचा उपयोग करून किंमत काढा. 102 गुणिले 98. चौथं गणित 102 गुणिले 98. आता 102 आणि 98च्या जवळची संख्या शोधायची म्हणजे 100. मग 102 म्हणजे 100 अधिक 2, कारण आता याचं रूपांतर आपल्याला सूत्रामध्ये करायचं आहे. मग 100 अधिक 2 आणि 100 वजा 2. 100 अधिक 2 100 वजा 2. 100 अधिक 2 म्हणजे 102 आणि 100 वजा 2 म्हणजे 98. याप्रमाणे आपल्याला रूपांतर करायचं आहे. मग इथं A अधिक B आणि A वजा B हे सूत्र झालं बघा. सूत्र लिहायची गरज नाही सोडवताना, पण तुमच्या माहितीसाठी सांगते. A अधिक B आणि A वजा B याप्रमाणे हे सूत्र तयार झालं. याचं सूत्र आहे A वर्ग वजा B वर्ग.
मग आता ए अधिक बी, ए वजा बी. ए मानला आपण 100, बी मानला 2, म्हणून ए वर्ग वजा बी वर्ग. तर ए वर्ग येतो म्हणजे 100चा वर्ग वजा 2चा वर्ग. आता 100चा वर्ग 10,000. 100 गुणिले 100 एक 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 आणि 2 आणि 2 4 शून्य येतात. वजा 2चा वर्ग 4. मग 10,000मधनं 4 वजा केले तर 9,996 येत आहेत. म्हणून 102 गुणिले 98 बरोबर 9,996. आता इथं आपल्याला स्पष्ट म्हटलं आहे विस्तार सूत्राचा उपयोग करून, म्हणजे तुम्हाला या सूत्राचा उपयोग करूनच हे उदाहरण सोडवावं लागेल. बरेचसे विद्यार्थी इथं गुणाकार करतात आणि उत्तर लिहितात आणि मग मार्क मिळत नाहीत. आता पुढचं उदाहरण घेऊया. यातलं वर्गामध्ये 40 पानी हस्तलिखित अंक तयार करण्याचे काम चालू आहे. एका विद्यार्थ्याला हा अंक तयार करायला 40 दिवस लागतात. तर 4 विद्यार्थ्यांना अंक तयार करायला किती दिवस लागतील? आता इथं बघा, हे 40 जे आहे ना, ह्याचा काहीच उपयोग नाही आहे. म्हणजे 40 पानी हस्तलिखित तयार करायचं आहे, म्हणजे एक अंक तयार करायचं आहे, म्हणजे एक पुस्तक तयार करायचं आहे. तर एका विद्यार्थ्याला 80 दिवस लागतात. तर 4 विद्यार्थ्यांना किती? आता म्हणजे आता एका विद्यार्थ्याला 80 लागतात, विद्यार्थी वाढले म्हणजे दिवस कमी होतील. म्हणजे हे व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे. म्हणून आता इथं विद्यार्थी संख्या किंवा विद्यार्थी आणि दिवस याप्रमाणे आपल्याला चार्ट तयार करावा लागेल. विद्यार्थी संख्या आणि दिवस. आता एका विद्यार्थ्याला 80 दिवस लागतात. तर 4 विद्यार्थ्यांना किती दिवस लागतील ते मानले आपण x. असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता हे व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे. हे व्यस्त प्रमाणाचे उदाहरण आहे किंवा याच्यामध्ये व्यस्त प्रमाण आहे. आता इथं 1 गुणिले 80 व्यस्त प्रमाणामध्ये काय असतं? गुणाकार समान असतो. म्हणून 1 गुणिले 80 बरोबर 4 गुणिले x. आता आपल्या xची किंमत काढायची. x आहे तसाच ठेवा. 1 गुणिले 80 सुद्धा आहे तसाच ठेवा. आणि हा 4 गुणिले आहे तो इकडे त्यांना भागिले होणार आहे. 4 1 4, 4 दुणे 8 0, 20 1 20, म्हणजे x बरोबर 20. मग x काय आहे? तर विद्यार्थी संख्या आहे. म्हणजे 4 विद्यार्थ्यांना दिवस आहेत. 20 दिवस म्हणजे 4 विद्यार्थ्यांना 20 दिवस लागतील. तर पुढचा प्रश्न सोडवूया. एका कुस्ती 5वा प्रश्न आहे. त्यातलं पहिलं गणित आहे. एका कुस्ती स्पर्धेमध्ये 130 किलोग्रॅम ते 140 किलोग्रॅम या वजन गटात भाग घेतलेल्या 24 पहिलवानांची वजने पुढे दिली आहेत. त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. म्हणजे इथं 24 पहिलवानांची वजनं दिलेली आहेत. 130 किलोग्रॅम ते 140 किलोग्रॅम आणि त्याच्यावरून आपल्याला वारंवारता सारणी तयार करायची. 136 132. आता वारंवारता सारणी आपण तयार करूया. आता हे वारंवारतेचं उदाहरण सोडवताना इथं दिलेले जे प्राप्तांक आहेत त्यातला कमीत कमी किंवा लहानात लहान संख्या पहिल्यांदा शोधायची. म्हणजे लहानात लहान प्राप्तांक कोणता आहे? आता इथं आपण निरीक्षण केलं तर लहानात लहान प्राप्तांक 132 आहे आणि मोठ्यात मोठा प्राप्तांक जो आहे तो 138 आहे. म्हणजे आधी लहानात लहान आणि मोठ्यात मोठा प्राप्तांक शोधा आणि लहानात लहान प्राप्तांकापासून आता बघा 132 133 134
135, 136, 137, 138पर्यंत इथं प्राप्तांक लिहिलेत. मग आता एकेका अंकावरती खूण करून म्हणजे ते इथं 136 आहे. तर 136ला तुम्ही छोटेसे काट मारा आणि 136मध्ये खूण केली. 132वरती काट मारली, 132ला खूण केली. 133ला काट मारली, नंतर 133मध्ये खूण केली. अशा खुणा करत 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 आपण शेवटच्या प्राप्तांकापर्यंत पोहोचलं तर आपल्याला या ठिकाणी ज्या ताळ्याच्या खुणा मिळतात त्या खुणा करताना 4 उभ्या करायच्या आणि 5वी उभी करायची नाही तर ती तिरकस करायची, म्हणजे 5-5चे गट तयार करायचे. आणि मग हे मोजून पुढचा कॉलम असतो वारंवारता. त्याच्यामध्ये आता हे कितीत बघा 5, कारण 1 2 3 4 आणि एक तिरकी म्हणजे 5. हे 4 4 3 4 2 2 आणि ही बेरीज केली तर ही बेरीज एकूण या ठिकाणी 24 येते. म्हणजे आपल्याला इथं 24 पैलवानांची वजनं दिलेली आहेत हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे हे उत्तर आपलं फक्त बेरीज बरोबर यायला नको, तर ही जी तुमची प्रत्येक प्राप्तांकाची संख्या आहे ही सुद्धा तुमची बरोबर येणं आवश्यक आहे. फक्त तुमचं कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानुसार फक्त तुम्ही इथं खुणा करायच्या आहेत. पुढचं गणित घेऊया. नेहाने दुचाकी वाहन घेण्यासाठी 10,12 दराने बँकेकडून 50,000 रुपये कर्ज घेतले. एका वर्षानंतर ती बँकेस एकूण किती रक्कम परत देईल. म्हणजे इथं आपल्याला व्याज काढायचं आहे आणि बँकेला परत रक्कम देताना जे कर्ज घेतलं आहे ते 50,000 आणि जे व्याज येणार आहे ते व्याज म्हणजे आपल्याला इथं रास काढायची आहे. ते एकूण रक्कम ती परत करणार आहे. तर इथं मी माहिती लिहून घेतली आहे. मुद्दल 50,000, दर 10,12 आणि मुदत 1 वर्ष. ते सूत्र लिहा. व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100. आता मुद्दल आहे, म म्हणजे मुद्दल 50,000 गुणिले दर 12, कालावधी आहे 1 वर्ष म्हणजे क 1 वर्ष गुणिले 100. हे 2 शून्य आपण घालवले तर 50 म्हणजे ते शिल्लक राहिले 500. 500 गुणिले 12 1 12 बरोबर 12 पंचे 60 आणि हे 2 शून्य म्हणजे 6,000 रुपये. व्याज बरोबर 6,000 रुपये आलेला आहे. आता एकूण रक्कम किती परत करेल तर ती असते रास. मग रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. मुद्दल 50,000 अधिक 6,000 बरोबर 56,000. म्हणजे नेहा बँकेला 56,000 रुपये परत करेल. रुपये 56,000 परत करेल. आता पुढचे आता तिसरं जे उदाहरण आहे ती कृती आहे. बागेतील पालापाचोळा ट्रॉलीवरून वाहून नेण्यासाठी झाकण नसलेली पत्र्याची पेटी तयार करायची आहे. तिची लांबी 1.5 मीटर, रुंदी 1 मीटर व उंची 1 मीटर आहे. त्यासाठी एकूण किती पत्रा लागेल. ती पेटी आतून व बाहेरून गंजविरोधक रंगाने रंगवायची आहे. तर रुपये 150 प्रति चौरस मीटरप्रमाणे ती पेटी रंगवण्यास किती खर्च येईल. आता या ठिकाणी कृतीमध्ये फक्त आपल्याला बॉक्स भरायचे असतात. तर एल बरोबर 1.5 मीटर, इथे मीटर दिलेलं आहे, इथं फक्त आपल्याला 1.5 लिहायचं आहे. नंतर रुंदी 1 मीटर आणि उंचीसुद्धा 1 मीटर आहे. पेटीला झाकण नाही म्हणून 5 पृष्ठांचं क्षेत्रफळ आपल्याला काढावं लागेल. पेटीसाठी लागणाऱ्या पत्र्याचे एकूण क्षेत्रफळ बरोबर पेटीच्या 5 पृष्ठांचे क्षेत्रफळ. आता वरचं झाकण नाही आहे म्हणजे खालचं फक्त आहे म्हणून एल बी. बाजूच्या दोन्ही बाजू आहेत म्हणून इथं 2 घेतलेलं आहे. 2 BH अधिक 2 LH. आता इथं 1.5 गुणिले 1 बी किती आहे 1 अधिक 2 गुणिले बी आणि H 1 1 आहे म्हणून 2 गुणिले 1 गुणिले 1 अधिक 2 गुणिले L गुणिले H आहे.
आता एल किती आहे? 1.5. 2 गुणिले 1.5 गुणिले एच म्हणजे 1. आता इथं बघा, इथं 1.5 गुणिले 1.5 अधिक बे म्हणजे 2 अधिक यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. 15 दुणे 30 म्हणजे 3. 1.5ला आपण 2ने गुणलं तर किती येणार आहे? 3 आणि 3 1 3. आता इथं 1.5 अधिक 2 अधिक 3, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6.5. पेटीसाठी लागणाऱ्या एकूण पत्र्याचे क्षेत्रफळ 6.5 मीटर वर्ग. पेटी आतून व बाहेरून रंगवायची आहे, त्याच्यामुळे बाहेरून रंगवण्यासाठी येणारा खर्च पेटीच्या आतील भागाचे पृष्ठफळ अधिक बाहेरील भागाचे पृष्ठफळ गुणिले दर. आता हे आतील भागाचं पृष्ठफळ 6.5 आणि बाहेरील भागाचं पृष्ठफळ 6.5 म्हणजे याची आपल्याला बेरीज करावी लागेल. बेरीज करताना दशांश चिन्ह आहे हे लक्षात घ्या. दशांश चिन्हांची बेरीज, दशांश अपूर्णांकांची बेरीज करताना दशांश चिन्ह एकाखाली एक व्यवस्थित याप्रमाणे लिहून घ्यायचं आहे. मग 5 आणि 5 10 चा 1, 6 आणि 6 12 आणि 1 13 म्हणजे किती आलेलं आहे? 13 मीटर वर्ग. 13 गुणिले 150 म्हणजे 150ला 13ने गुणायचे. आता 13 0 0, 13 5 65 हातच्या आले 6, 13 1 13 आणि 6 19, 1950. विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे ही प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे. मी याच्या आधी 7वीची एक प्रश्नपत्रिका अपलोड केलेली आहे, तीसुद्धा तुम्ही पहा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढची प्रश्नपत्रिका मी अपलोड केली की त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून